नमस्कार. आज आपण एकदम चटपटीत चवीला अतिशय अप्रतिम अशी पनीर घोटालाची रेसिपी पाहणार आहोत. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की आपण यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालणार आहोत आणि आपण यामध्येच थोडंसं बटर सुद्धा घालणार आहोत. बटर मेल्ट झालं की आपण यामध्ये 1 चमचा जिरं घालणार आहोत आणि बारीक चिरून घेतलेला इथे मी कांदा घेतलेला आहे. 1 ते 2 मिनिटं कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा आपला हलकासा गुलाबी झाला की आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत. 1 मिनिटभर आलं लसूण पेस्ट आपण परतून घेणार आहोत. आता 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून इथे मी घेतलेले आहेत. टोमॅटो आपल्याला एकदम सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. आता इथे मी चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालत आहे जेणेकरून आपले टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील. 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. टोमॅटो थोडे सॉफ्ट झाले की मग आपण इथे 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. थोडीशी हळद घातलेली आहे. 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे व 1 चमचा मी पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि आता आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. सर्व मसाले 1 मिनिटभर आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. मसाले व्यवस्थित परतून झाले की आपण यामध्ये अर्धा कप गरम पाणी घालणार आहोत व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि लो फ्लेमवर आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. आता आपण यावर झाकण ठेवूयात व 1-2 मिनिटं हे व्यवस्थित वाफवून घेऊयात. 1-2 मिनिटं आपण यावर झाकण ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये पाव किलो पनीर व्यवस्थित किसून घेतलेलं होतं ते घालणार आहोत. 250 ग्रॅम पनीर मी व्यवस्थित किसून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पनीर या मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं छानपैकी परतवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये 1 कप एवढं गरम पाणी घालणार आहोत. आता पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात व झाकण ठेवून लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आता आपण यावर झाकण ठेवूयात व 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवर व्यवस्थित हे शिजवून घेणार आहोत. आता पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिसळून घेऊयात. याची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. चवीला हा पनीर घोटाला एकदम अप्रतिम लागतो. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आता आपण यावर किसून घेतलेलं थोडंसं चीज घालणार आहोत. थोडीशी इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे व भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालणार आहोत व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपली चमचमीत अशी पनीर घोटाल्याची रेसिपी एकदम रेडी आहे. आता 1-2 मिनिटं आपण पुन्हा एकदा यावर झाकण ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपला पनीर घोटाला एकदम रेडी आहे. एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करून पहा. आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे व यामध्ये मी 1 चमचा एवढं तूप घेतलेलं आहे. तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता. आता आपण यामध्ये थोडीशी मिरची पूड, मीठ आणि कोथिंबीर घालणार आहोत. आता आपल्याला यामध्ये 2 पाव व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहेत.
पाव आपल्याला व्यवस्थित टोस्ट करून घ्यायचे आहेत. तुम्ही पनीर घोटाला चपाती, नान कशासोबतही खाऊ शकता. मी इथे पावासोबत सर्व करत आहे. आपला मसाला पाव बनवून एकदम रेडी आहे. अशाच प्रकारे आपल्याला पाव व्यवस्थित टोस्ट करून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारच्या भरपूर चटपटीत रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यातून सुद्धा तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.